टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर जिल्ह्यातील एक मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, खरं तर माजी गृहराज्यमंत्री म्हणून देखील कार्यकाळ सांभाळलेला आहे। बऱ्याचदा काँग्रेसकडून आमदार देखील झाले आहेत। अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर तुम्ही आता शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, बैठक घेतली, काय नक्की भूमिका आहे आणि कशासाठी ही भूमिका आहे? काय नक्की कसं म्हणून तुम्हाला सांगितलं, मग तुम्ही भाषणामध्ये पण सांगितलं की बाबा आमच्या लोकांवर जे त्रास होऊ लागला आहे लहान लहान गोष्टीसाठी आणि विकासाच्या कामामध्ये अडथळा, कुठं कोणाला काम घेऊ द्यायचं नाही, हे सगळं चाललेलं आहे। ते का चाललेलं आहे किंवा तुम्ही ठराविक पक्षाचे आहे, तुम्हाला आम्ही होऊ देणार नाही असं म्हणून करतात। मग आता आम्ही सांगितलं सगळं असं, हे जे त्रास आहे, हे जे आम्हाला लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं काम आहे, ते सगळं कमी व्हायला पाहिजे। हे तुम्ही जर कमी करणार असलात तर आम्ही तुमच्या पक्षात यायला तयार आहे म्हणून सांगितलं। त्यांनी म्हणजे ठीक आहे, आम्ही पुढे तुम्हाला त्रास होऊ देणार नाही, तुमच्या लोकांना त्रास होऊ देणार नाही। इतर जे तुमच्या विकासाचं कामं असतील त्या विकास कामाला आम्ही तुम्हाला हे करू, तुम्हाला दोघांना मिळूनच आम्ही विकास करायला लावू म्हणून असा शब्द दिले। ठीक आहे म्हणलो मी। एकनाथ शिंदे साहेबांची देखील तुम्ही भेट घेतलेली आहे, काय भेटीमध्ये ठरलं आहे? भेटीमध्ये ही चर्चा झाली तालुक्याच्या विकासाबद्दल, कामाबद्दल, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते भावना त्यांच्यापुढे व्यक्त केलं। त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, आम्ही बघू पुढं म्हणलं सगळं। खरं तर भाजपचे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी, तुमचे प्रतिस्पर्धी होते, आता तुम्ही सत्तेत सामील होता आहेत, त्यांचा त्रास तुम्हाला होतो। यापूर्वी देखील तुम्ही सांगितलं की खोट्या केसेस आमच्यावरती दाखल होत आहेत, सत्तेचा दुरुपयोग होतो आहे। या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचं समझोता असणार आहे का आणि तुमच्याकडून त्यांना मैत्रीचा हात जाणार आहे का? कारण जरी सत्तेत असले तरी नाही, आता ते मित्रपक्ष आहेत ना, आता मित्रपक्ष म्हणले तर मित्र होणारच की। आता दुश्मनीचे दोस्ती हर हालत में अच्छे होते असं झालं ते आता। मग आता तुम्हीच जुळवून घेताय, ते जुळवून घेतील असं वाटतंय का? नक्की घेतील, न घ्यायला काय झालं? एवढं मैत्रीसारखं प्रबळ विरोधक आता आपल्या जुळवून एवढं त्याला आनंद होईल ना, जास्त माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला असेल आज। तालुक्यात आता विरोधकच राहिला नाही असं नाही होत, कोण ना कोणतरी विरोधक राहणारच होता। शेवटी लोकशाही आहे, आम्ही दोघं जरी एक झालं तरी विरोधक राहत नाही असं होत नाही, ते प्रक्रिया चालत राहणार। खरं तर तुम्ही सुशीलकुमार शिंदेंचे अतिशय निकटवर्ती आहात असा एकंदरीत चर्चा राजकारणामध्ये असते। सुशीलकुमार शिंदे साहेबांशी तुम्ही काही भेट घेतली का आणि पक्ष सोडतोय किंवा काय सोडतोय, काही त्यांच्याशी भेट झाली? नाही, साहेबांशी काय चर्चा झाली, त्यांना काय बोलून नाही। साहेबांकडून काही फोन येण्याची अपेक्षा किंवा आला आहे किंवा काय? नाही, अजून तर आलं नाही। काय काँग्रेसमधल्या कुरबुरी नाही आहेत, मात्र जे सत्ताधारी आमदार आहेत ते त्रास देत आहेत म्हणूनच तुम्ही जात आहे? हे बघा, मी तुम्हाला तेच वेळा किती वेळा सांगू तुम्हाला, तुम्ही ते किती वेळा 100 वेळा विचारलं तर मी 100 वेळा तेच सांगणार आहे। आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होतो, आमच्या विकास कामाला अडथळा केला जातात, आमच्या लोकांना कामं मिळत नाहीत। जे लोकांनी आम्हाला पद दिलं, प्रतिष्ठाधारी सन्मान दिला, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार ना, त्यासाठी आम्ही निर्णय घेतला। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत, 5-6 महिन्यांवरती निवडणुका होतील, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समित्या आहेत, कशा पद्धतीनं जागांची मागणी असू शकते आणि समजा स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तर मग तुम्ही तशा पद्धतीने सक्षम आहात का शिवसेना शिंदे गटाकडून? आपले श्रेष्ठीच ठरवतील, ते वर बसलेले त्यांनी जे त्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे तर निवडणुका होतील। पण तयारी सगळी आहे? हां, सगळे तयारी ठेवाच लागणार सगळीकडे, असं आहे ते। प्रवेश कधी ठरला आहे आणि कोण येत आहे प्रवेशासाठी? 31 तारखेला, उद्याच्या 31 मेला प्रवेश ठरलेला आहे। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब येतात, त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। पण पाहतोय हे आहेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि काँग्रेसमधून ते आता शिवसेना शिंदे गटामध्ये जात आहेत आणि होत असलेला त्रास, विकास कामांचे अडथळा, यामुळे त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।